रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे यार करी यार मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज जो पोटा
Ah
मागे गेल्यानंतर काय होतं, आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तोरे, पुरे म्हणाल तोरे.
मग त्यासाठी काय करा, हळू हळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. आवाज तुम्हाला व्यवस्थित येते माझा का बरळतंय? मी बोललेलं स्पष्ट कळतंय का? वा. 3 चरण म्हटलोय, 1 चरण बाकी ठेवलंय. नोहे हा एकल्याचा खेळ, म्हणून जुळविलाई मेळ किंवा केला मेळ. कीर्तने खेळी मेळी गदारोळी. कीर्तनाच मध्ये आनंद घ्यायचा असतो आणि आनंद घेण्याचं ठिकाण एवढंच राहिले. आता इतरत्र हे मंदिर सोडलं तर आनंद कुठंच मिळत नाही. सारे दुःखाचे डोंगर आहे, याच ठिकाणी आनंद मिळतो. आणि तो आनंद घेण्याचं काम आपण सर्वांनी आज 7 दिवस घेतोय. हे सुखाचे डोंगर आहेत, सुखाच्या लहरी आपल्या अंगामध्ये खेळत होत्या. कधी 7 दिवस उगवतोय, कधी मी आरतीला जातोय मामाच्या, कधी 5 वाजता संध्याकाळी, कधी कीर्तन चालू होते, कधी मामाची आरती, कधी आमच्या मस्तकी भंडारा लागतोय सोन्याचा. हे आनंद लुटला. अभंग 4 चरणाचा आहे, 3 चरण म्हटलोय, 1 चरण बाकी ठेवलंय. शेवटच्या चरणात तुकोबराय अतिशय सुंदर सांगतात. पाठीमागे म्हणता का? मी पुढे म्हणतो. मराठी भाषा आपली सोपं सोपं आहे. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाट. यांना काय पार्टी पाडायची काय? ही पार्टीतले हुशार आहे. हा, ही माझा पक्ष ही माझा पक्ष. अरे एकच पक्ष आणि हरिनामाव लक्ष, एकच पक्ष आमच्या बाळमामाव लक्ष. उतार होतो म्हणा. तुका म्हणे सांडा घाट, इतका इमानदारी प्राणी ना हा. हे फक्त यांचीच इमानदारी राहिली आता म्हणून देत चाललाय. त्यांना म्हणायला लागले हे म्हणतात. स्वच्छता घराची करतात, दाराची करतात, गावाची करतात, देशाची करतात. इमानदारीचं स्थळ आहे हे, व्यासपीठ आहे म्हणून 1,500. हा बरोबर, म्हणून 1,500 बरोबर महाराज बोलले. हा, आवड 3 सुद्धा होत्या ना, काय तमदरा थोडा. तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे. मग काय? आजी देतो पोट भरी. बाळमामा सगळ्याला पोट भरून देतात बर का. आजी देतो पोट भरी, पुरी म्हणालो तोवरी, पुरी म्हणालो तोवरी. विठ्ठल पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. Oh,
संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तो काय केवचन कमळपती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवळाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या देवराया दंडवत तुझे पायी प्रस्तुत प्राप्त घेतला भंग विश्वमान्य विश्व विश्वाधिकार विश्वदेव विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत श्रीमंत माझे ज्ञानोबारायचे लाडके संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा गवळणी प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेविका बनवला विठाला आज काही निमित्त कीर्तनची विनंती करत नाही काही कीर्तन नेत्याची निमित्ताच आहे महाराज हे नेत्याचं कीर्तन आहे आज 7 दिवस झालं आणि या आपल्या ग्रामदैवत आपलं कुलदैवत श्री बिरोबा देव या ठिकाणी 7 दिवस आपण नामात नाहतोय नामात कशात नाहतोय नामात अन्नदानात श्रमदानात श्रमदान म्हणजे आता बरीच आपली लहान बालक श्रमदान करतात मामाच्या मेंढ्या माग काम करतात मेंढ्या राखाय जातात श्रमदान 7 दिवस झालं अन्नदान आणि 7 दिवस झालं ज्ञानदान विठाला अरे जी मामाची आवड आहे ती तुम्हा सर्वांची निवड आहे जी सर्वांची निवड तीच मामांची आवड आहे मामाला काय आवडतं मामाला मामाला कीर्तन आवडतं मामाला प्रवचन आवडतं मामाला अन्नदान कराय आवडतं आणि मामाला ज्ञानदान आवडतं कथा कीर्तन अन्नदान आणि जगात असा संत होणे नाही जगात तुकोबाराय संत होणारच नव्हते पण माझ्या अहिल्यादेवी होळकरांना कन्याकुमारी हिमालय भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला आणि माझ्या भगवान शंकराला प्रश्न पडला तिला एक पदवी दिली देशानं काय दिली पुण्यश्लोक माझ्या भगवान शंकराला नाही ना करमलं अरे पुण्यश्लोक नाही ना मग सर्व जातीत आणि सर्व मातीत साधू संतांचे अवतार झाले एक समाज राहिला होता आमचा दिनदुबळा समाज आहे दर्या खोऱ्यात राहणारा समाज आहे वाड्या वस्तीवर राहणारा समाज आहे
पण आमचा समाज इमानदारीचा समाज आहे. मग भगवान शंकराने 3 ऑक्टोबर 1892 वार सोमवार दुपारी 4:23 त्या मायाप्पाच्या सुंदरा मातेच्या सत्यवेच्या पोटी जन्म घेतला. साधू संत येती घरा जीवन सुखात, साधू संत येती घरा जीवन सुखात, बाळू मामा आले गणगोर सुखात, बाळू मामा आले गणगोर सुखात, ए 7 दिवस हात कुणी बी वर करा, आम्हाला दुःख झालंय म्हणून करा बरं. आया आया कीर्तन ऐकता का तुम्ही? अगं माझी वहिनी कीर्तन ऐकते ग बाई, तू कीर्तन ऐकते. कीर्तनात राहा, कीर्तन ऐका. महाराज काय म्हणतोय ते लक्ष दे जा. तर म्हणायचं कीर्तन आत गेलं पाहिजे, कीर्तन कानाने नाही ऐकायचं, डोक्याने तर मुळीच नाही. ए बाबा मग कशाने ऐकायचं? कीर्तन हृदयात गेलं पाहिजे. महाराज असं कसं म्हणता? आम्हाला दुःख वाटलंच नाही ना का? अरे सुखाच्या लहरी आहेत, सुखाचे डोंगर आहेत. आणि सुख कोणाकोणाला वाटलं? हात वर करा बरं. सुख सुख वा. अरे दादा हो, पाहुणा आलेला खपतो का नाही? पाहुणा आलेला खपतो का नाही? आणि जाताना आज मामा 7 दिवस आपल्या इथं आले. मला कोणी बी सांगा आता मामा निघणार आहे, अरे कोणाच्या डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहणार नाही, करमणार नाहीत आपल्याला का? ते साधू संत आपलं हित करा येतात. साधू संत येते घरात जीवन सुखात. सुख वाटला मला महाराज, आमच्या लेकरा बाळाला सुख, आमच्या घरादाराला सुख, आमच्या प्रपंचात सुख, आमच्या चित्रामध्ये सुख. आम्ही एवढीच विनंती करणार आहे महाराज, मामा आम्हाला सुख द्या. आणि सुखासाठीच मामा आले का? ज्यावेळेस मुळे महाराज आणि बाळू मामा यांचा संवाद झाला. गुरु शिष्याचा काय असतो? संवाद असतो. संवाद झाल्यानंतर मुळे महाराजांनी सांगितलं, ए बाळू आणि इकडे. बाळू मागे नतमस्तक चरण देणार आणि बसले. आणि माझ्या मुळे महाराजांचा गुरूंचा सल्ला आहे, गुरु करा दणकट, त्याचं पकडा मनगट, सांगा देव कोण आणि मी कोण. मग हेच माझ्या मुळे महाराजांनी सांगितलं, बाळू मी देवांचं बघतो, मी देवांचं बघतो, तू लोकांचं बघ. तू लोकांचं बघ. लोकांचं बघ म्हणजे काय? गावोगावी फिरतो ही मामाचा हात रे, मामाचा हात रे.
काय सांगितलं मुळे बाहेर मी देवांच बघतो लोकांचं बघ. हे गावोगाव मामाचा तळ फिरतोय कोणाच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी याला संत म्हणतात, याला साधू म्हणतात. आणि तो साधू तो संत आज आपल्या गावामध्ये 7 दिवस राहिल्या आपल्याला सुख देण्यासाठी आलाय. हे काय सुख आहे ऐका. अरे शेजाऱ्याचं बकर दारात मोकळं येऊन फिरून गेलं तरी काय म्हणता का तुम्ही, डोळ्याचं काय खसाड झालं का, तुझं तुला काय कळतं का नाही. रोज उठून तुझा हीच कार मला. हे नुसतं दारात न कोंबडं कुत्र फिरून गेलं तरी खसाड काढता डोळ्याचं. चटणी गेली का तुझ्या डोळ्यात, तुला दिसत नाही का. आणि आज आमच्या मामाचे 7, 8, 9 हजार मेंढी मावली आहे. हे आमच्या घरात आली ना, घरात जरी आली या शेतात सोडा. हे शेतात सोडा तृप्त कसं वाटतं, समाधान वाटतं का नाही, समाधान वाटतं का नाही दादा. मग याला साधू म्हणतात, ते आपल्या कल्याणासाठी आले. मग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला अभंग आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आपण जर मामाच्या मेंढी माऊलीला पोट भरून दिलं ना तर मामाने आपल्याला पोट भरून देतात. बोला 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 मामाच्या नावाने, बोला 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 मामाच्या नावाने, बोला 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 मामाच्या नावाने. तृप्तीच मिळते महाराज. मग त्यासाठी आज गोड आयोजन नियोजन आहे. मृदंग सम्राट अरे आपल्याच गावचं वैभव आहे. आपल्याच आम्ही रोज एक गाव बघतोय विकी महाराज, आम्ही रोज एक गाव बघतोय. अरे असा हिरा आपल्या गावात जन्माला आला. टाळ्या वाजवा दादासाठी आमच्या. हो ते त्याचं नाव सांगत नाही बाहेर गेल्यावर, त्याचं नाव नाही सांगत. कळचं नाव सांगतो का नाही तू, मी कळच आहे म्हणून कुठलं नाव सांगतो. ऐका ते कुठलं नाव सांगतो, भरणेवाडीच. अरे गावात कुणी मोठं होऊ द्या, गावात कुणी मोठं होऊ द्या, गावाचं नाव निघतं. हे गावाचं नाव निघतं, स्वतःचं नाव नाही निघत. कुठलं आहे, भरणेवाडीच आहे. अरे आमची गाडी अडवली कुणी, हे गाडी अडवतात लोक. हे नुसतं म्हणलं ना भरणेवाडीच आहे, मामाच्या गावचं आहे. काय ताकद आहे, काय ताकद आहे. अरे गावात कुणी मोठं होऊ द्या ना, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या द्या. हे पित्त कुठं असावा, कुठं कुठं पोटातही नसावा आणि ओटातही नसावा. पित्त ओटातही नसावा आणि पोटातही नसावा. पित्त कुठं असावा, कंठात असावा. भगवान शंकराने विष कुठं प्रशांत केलं, पोटात बी जाऊन दिलं नाही आणि ओठात पण जाऊन दिला ठेवून दिलं नाही, कंठात ठेवलं. म्हणून त्याला निळकंठ नाव पडलं. आमच्या पोटात या, आमच्या होटात या. आणि मग तुम्ही माझं असं कसं काय झालं, तुझं काय होईल दादा, फेरलेलंच भुगवून काय वेगळं भुगवून. हो मग सुंदर असे विनेकरी आहे हरिभक्त कल्याण महाराज, शिवाजी महाराज, महादेव महाराज, शरद महाराज, हरी महाराज चौकदार आहेत. आमच्या बाई ते या म्हणजे बायको या.
हा चल म्हणलं बाई तुझा घेऊदार करू. हो त्या सत्यवा मामाला जायचे ही सत्यवा थोडी वेगळी दिसती मला. आमच्या बरोबर असलेले रोज कीर्तनाला संगत असते आमचे माऊली महाराज कांबळे. अतिशय गोड गळा आहे. गंगाराम महाराजांचं ते पुत्र आहे. हे हिरा जन्माला पोटी. हिरा जन्माला पोटी. गंगाराम इकडं बघा. तो हिऱ्याला कलंक देऊ नका. मी इकडं बघा इकडं बघा. हिऱ्याला कलंक. ऐका त्या हिऱ्यासाठी अजून एकदा जोरदार टाळ्या. आमचे अर्जुन महाराज निंबाळकर रोज माझ्या पहिल्या कीर्तनापासून आजच्या कीर्तनापर्यंत माझ्या जवळजवळ 800-900 कीर्तनं झाली. याच गावाचं वैभव. हे पुणे जिल्हा ढवळूणकाला, इंदापूर तालुका ढवळूणकाला, बारामती करमाळा ढवळूणकाला आमच्या शहाजी महाराज भरणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्या. आणि ते भरणेवाडीचं गाव सांगतोय. अतिशय उत्कृष्ट होतकोरू आमचे बाबा महाराज या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आज युट्यूब आहे. महाराष्ट्र बघतोय हा कार्यक्रम. महाराष्ट्र बघतोय. जगन्नाथ ते नवनाथ कुदरे भक्तियोग चॅनलला माझे रोज कीर्तन चालू आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मग आज काल्याचं कीर्तन आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. कीर्तन कोणाचं असतं? कीर्तन कोणाचं असतं? बोला. मला बोललेलं चालतं. संवाद केला पाहिजे. संवाद वाद नाही करायचा. संवाद. कीर्तन कोणाचं असतं? आजचं कीर्तन कोणाचं आहे? आजचं कीर्तन महाराजाचं कीर्तन नसतं. ऐका कीर्तन देवाचं असतं. ते आमच्याकडून वधवून घेतात. विठाला मग कीर्तन देवाचं. देवाच्या कीर्तनात कुणाचं सांगितलं असतं? कुणाचं सांगायचं असतं? हा देवाचं. मग कंच्या देवाचं. कंच्या देवाचं सांगायचं असतं. हा आज कंच्या देवाचं सांगायचंय. हा बाळूमामाचं सांगायचंय. पण ह्याला प्रकरण असतात. गवळणी पण प्रकरण असते. मग हे कीर्तन काल्याचं आहे. मग काल्याचं कीर्तन देवाचं आहे. मग देवाचं कीर्तन कुणा सांगायचं? माझ्या ताईनं वैशालीने बरोबर उत्तर दिलं. कृष्णाचं सांगायचं. कृष्णाचं सांगायचं. मग ऐका कृष्ण भाग्यवान आहे का दुर्भाग्यवान आहे? भाग्यवान आहे. भाग्यवान आहे. भाग्यवान आहे. तुमचं काय म्हणणं? भाग्यवान आहे. ऐका कृष्ण भाग्यवान नाही दादा. हो कृष्ण दुर्भाग्यवान आहे. काय आहे? कृष्ण दुर्भाग्यवान आहे. असं कसं म्हणतं महाराज? असंच आहे. तुम्ही तुमच्या माईचं दूध प्यालाय का नाही? बसलेली मंडळी तुम्ही तुमच्या माईचं दूध प्यालाय का नाही? तुम्ही तुमच्या माईचं दूध प्यालाय. माझ्या कृष्णाला माईचं दूध प्याय मिळालं का? मिळालं का? मिळालं का? अरे 10वीत गेलं पोरग तर म्हणतो हितच घाला हितच घाला. 10वीत पोरग गेलं हितच घाला. मला मातीत घालेल. जलमताच जलमताच मायला सोडावं लागलं. कृष्ण भाग्यवान आहे. अरे त्या देवकीचा पाहणा दुधाने जळून खाक झाला. भाग्यवान आहे कृष्ण नाही ना. आपण आपल्या माईचं दूध प्यालोय. माझ्या कृष्णाला आईचं दूध प्याय मिळालं नाही. कसा भाग्यवान आहे? नाही भाग्यवान. मग तसंच माझ्या मामाचं झालंय. ऐका 3 ऑक्टोबर 1892 त्या धनगर कुळामध्ये जन्माला आले मामा. भोळ्या बावड्या सामान्य माणसाला काय करणार मामा. पण तेच पुण्य होतं. आणि असे आनंदी होते जन्मताच. जन्मताच आनंदी होते. आणि जन्मताच आनंदी असताना फक्त साखर वाटली. हो आमचं कुळ गरीब होतं. हा साखर वाटली. साखर. आणि साखर वाटल्यानंतर कृष्णाला काय म्हणतात? काय म्हणतात? खोडकर. खोडकर. खोडकर म्हणतात. मग याला परवान नाही महाराज. खोडकरी माझे बाबा. अतिशय सुंदर गायले गोदावरी मंडळी. खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मला मोहना.
त्याला खोडकर म्हणायची कुणाला? कृष्णाला. आणि बाळूमामाला काय म्हणायची माहितीये का? बाळूमामाला काय म्हणायची? येडसर म्हणायची. काय म्हणायची? येडसर. हे घोडसर आणि हे येडसर. बाळूमामाला कोणी चांगलं म्हणलं नाही. अजून काय म्हणायची? खोळा बाळू म्हणायची. खोळा बाळू. येडसर म्हणायची का? तर ते पोरात मिसळत नव्हतं, ते घरात मिसळत नव्हतं. का? जगाच्या कल्याणाला पंचायत मन लागत नव्हतं, आई वडिलांना मन लागत नव्हतं, गावात मन लागत नव्हतं, मित्र मंडळीत मन लागत नव्हतं. का? जर मामा घरात थांबले असते, आई वडिलाला प्रेम मिळालं असतं, गावात प्रेम मिळालं असतं, तर मामा आपल्या गावात आले नसते. आपल्या गावात आले नसते. म्हणून मामाला येड म्हणायची. येड येला काही ह्याला कुठं माणसात यायचं माहिती दावा. येड म्हणायची, येडसर म्हणायची आणि खोडसर म्हणायची. ऐका, मग कृष्णाचा जन्म कधी झाला? कृष्णाचा जन्म आता किती दिवस लागा? तुम्ही काल ऐकता या? हाव 24 वर्ष झालं आपल्या मंदिरात काला चालू या. कृष्णाचा जन्म कधी? गोकुळाष्टमीला. नुसतं गोकुळाष्टमीला नाही, श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमी आहे. हा, ढग येतात आणि वर्षा होतो पावसाचा, सुंदर वातावरण तयार होतं, हिरवीगार भूमी होते. हा, नद्या नाले खळा 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 वाहायला सुरुवात करतात. आणि माझ्या मामाचा जन्म कधी झाला? कधी झाला? आश्विन महिन्यात झाला. आश्विन महिन्यात झाला, शुक्ल पक्षात झाला. त्यावेळेस आश्विन महिन्यात असे डोंगर हिरवेगार असतात. नद्या गढूळ वाहत नाहीत, नद्या निवाळ चंद वाहतात. का? नद्या निवाळ चंद वाहतात. मलिन झालेली असे सुंदर पात्र पाणी पियासारखं होतं. त्या काळात माझ्या मामाचा जन्म झाला. आणि झाल्यानंतर पुढे भगवान श्रीकृष्णा जन्म हा बंदीशाळेत झालाय. बंदीशाळेत झाला. आणि माझ्या मामाचा जन्म एका सामान्य कुटुंबामध्ये झालाय. मग बंदीशाळेत झाला. कंस मामा आहे, कंस मामा आहे. आकाशवाणी झाली होती. देवकीचं लग्न कंसाने करून दिलं तर आकाशवाणी झाली. तुझा वैर काळ आता जन्माला येणार आहे. आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी झाल्यानंतर मेहुण्याला आणि बहिणीला बंदी शाळेत टाकलं. हो, फणारी मुलं जी मुलं होत्याल ती मारून टाकायचा. कोण? कंस. वा, मग कंस मामा नाही आमचा, ह्यो प्रेमाचा मामा आहे. आणि आपल्या गावातला बी प्रेमाचा मामा आहे. मामा म्हणून हे वैभव आहे, मामा म्हणून विकास आहे, आणि हे मामा म्हणून समाधान आहे. बोला 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 बाळूमामाच्या नावाने. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. बंदीशाळेत टाकलं. माई, तुम्हाला वाटतं नाही माझ्या पोटी बाळूमामा सारखा हिरा जन्माला यावा?
माझ्या पोटी कृष्णासारखा जन्माला यावं वाटतं का नाही? पण कृष्ण कोणाच्या पोटी जन्माला येतो नीट ऐका. अरे जिची 6 मुलं स्वतःच्या डोळ्यासमोर फिरू फिरू आपटली. माई लेकराला काटा मोडला. डोळ्यात पाणी कोणाचं येतं आधी? आईच्या डोळ्यात पाणी येतं. लेकरू रडण्याच्या अगोदर आईच्या डोळ्यात पाणी येतं. काटा मोडला तर लेकराला आमच्या बाबा महाराजांनी गोड टाळ्या द्या. तुम्ही सुगरण कोणाला म्हणता? सुगरण कळते का? सुगरण म्हणजे कोण असते? जी भाजी खारट होती ती सुगरण का? असं कसं म्हणता महाराज? याडबी लागलंय काय? जिच्या भाजीत मीठच लागत नाही ती सुगरण. तसे आमचे बाबा महाराज सुगरण नाही. जशाचे तसं प्रमाण. आपला आईचा विषय चालला होता, त्यांनी आईवर प्रमाण लगेच दिलं. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. अरे चित्त तिचं थरथर कापतं. लेकराला ठेस लागली तर जिची 6 मुलं फिरू आपटली. तिचं चित्त काय झाले असेल? तिच्या पोटी कृष्ण जन्माला येतो. असं कोणाच्या पोटी कृष्ण जन्माला येत नाही. मग आकाशवाणी झाली, बंदिशाळेत ठेवला. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, मला लय गाडी वाढावं लागणार आहे. आणि एक पॅरेग्राफ ठेवा लागणार आहे. आता इतकं ओळखणार नाही. मामाला आज उठतोय आपल्याला मेंढके दादाला मेंढी माऊलीला वेळेवर पोहोचवायचंय. मग आपण वेळेत कार्यक्रम संपवणार आहे. थोडंच देणार आहे पण तृप्तीसारखं. रोजचं किती खाता? किलोनी खाता का नाही? रोज 1 किलो लागतं ना बसणार आपल्या बसणार. मग किती लागतं? वगैरे बोलीस एवढी मग तेवढंच देणार आहे तुम्हाला. विठाला बंदिशाळेत टाकलं. आणि ज्या वेळेस माझ्या कृष्णाचा जन्म झाला, कधी झाला? अष्टमीला झाला, रात्री 12ला झाला. त्याचं कारण काय? तर पलायन करायचंय. मग सगळे द्वारपाल झोपले होते. जन्म झाला आणि माझ्या देवकीला इतका आनंद झाला. जसा सत्यवाला माझ्या मायाप्पाला आनंद झाला ना, मुलगा झाला म्हणून. 3 मुलं होती. बाळाप्पा, बहिरू आणि तिसरा भीमा. 3 मुलं होती. आणि माझ्या देवकीला ते बाळ झालं. कितवं झालं? 8वं झालं. 7वं रोहिणीच्या गर्भात होतं. 8वं बाळ झालं. आणि त्यावेळेस असा आनंद झाला. आणि ते बापाने पाहिलं. बाप कुणाला म्हणतात? फक्त याच बापाला माहिती बाप काय असतो. असे लेकराला मिठीच मारली. मिठी. त्यावेळेस माझी देवकी माता काय म्हणते? मिठी मारली त्या बाळाला. त्यावेळेस देवकी माता म्हणते, धनी सोडा मिठी. लफवा जगजटी. झणी कंसाची कळेल माझ्या बाळाला मारेल. त्या वसुदेवाने मिठी मारली. याला बाप म्हणतात. तो बाप कुणाला कळला? बाप कळला काय? बाप कळला नाही. बाप अजून. बाप कधी कळतो? बाप झाल्यावर कळतं. बाप कधी कळतो? जी बाप झाल्या त्यांनाच कळतो. इतरांना बाप नाही कळत. आजची पोरं सरळ मध्ये तुला नाही काय कळतो ग बस. त्याला कळत नाही. लागा
हाडाची काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला का त्याने गुडघं त्याचं गळ्यात आलं आणि त्याला कळत नाही वे जोडी लेखुराची उडी आपली कुरुंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी हा एकाएकी केला मिराशीचा धनी आता इथं आपले बापू मामा बसलेत दाढीवाले बापू मामा ऐका त्यांना माझा प्रश्न आहे वडिलांची जमीन किती होती तुम्हाला किती होती वडिलांची आणि आता किती तिघा भावांची मिळून हा 12 12 12 2 24 12 त्रिक 36 मग ही वाढलेली जमीन मला देऊन टाका वाढलेली मला देणार कायला का महाराजा हे तुला वाढलेलं एक मातीचं टोपलं देणार नाही तो एवढी वाढलेली माझी ती तू बरे ती कुणासाठी कमवून ठेवली कुणासाठी लेकरासाठी पोरासाठी याला तर बाप म्हणतात विठाला आणि माय कधी कळते तुम्हाला माहिती का माय कधी कळते माय गेल्यावर कळते माय गेली ना आपल्याला सोडून जगातनं हे तुम्हाला कोणी म्हणणार नाही तो खाल्लं का आणि पिल्लं का कोणीच म्हणत नाही माझ्या मायला काहीच कळत नाही आज काहीच कळत नाही थोडं कळतं तिला लई मोठ्याने बोलावं लागतं पण मी जर असं निघालो ना ती मला काय म्हणते जेवला का याला माय म्हणतात गेल्यावर तुम्हाला कोणी चालणार नाही ह्या म्हणत्या जावा तिकडच बघा हाटेला रात्रीची 12 वाजे टोपली टाकले पावल धोधो पडते यमुना नदीला पूर आलाय कोण घेऊन चाललंय बाप करी जोडी आणि स्पर्श केला यमुना नदीला पायात टोपलीतनं काढला यमुना नदीच्या काण्याला लागला आणि पुढे चालाला अफाट पुढे पुढे चालला फाट त्याने लाविला अंगुष्ठ पायाचा अंगठा गंगेच्या पाण्याला लावला आणि ती दुथळून भरलेली गंगा नि वाट दिला आणि पलीकडे गेले कोण वासुदेव तसंच माझ्या मामाने केलं काय केलं मामानी कृष्णा नदी भरून चाललेली होती मेंढ्याचा थवा चाललेला आणि थवा चाललेला असताना पाठीमाग थोडं कारण घडलेलं होतं कृष्णा नदी तुटून भरलेली आहे पलीकडे जायचंय दरोडेखोर मागं लागले माईला विनंती केली मागणं अपराध घडतोय माई जागा द्या दुथून भरलेली कृष्णा नदी बाळो मामाच्या आदेशावरून दुथण झाले आणि माझी बकरी पडेल गेली बोला 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 बाळो मामाच्या नावाने बोला बाळो मामाच्या नावाने विठाला विठाला विठाला
आणि माझा जसा वसुदेवही पलीकडे गेला. नंदाच्या घराचा 4 दरवाजे होते. रात्री अपरात्री 9 लाख गायी होत्या. कुणाकडं 9 लाख गायी कुणाकडं? नंदाकडं. 9 लाख गायी. आणि माझ्या मामाकडं किती मेंढे आहेत? किती मेंढे आहेत? आता लाखाकडे आकडा चाललाय. लाखाकडे चाललाय. माझ्या मामाची सुद्धा डबल होणार आहेत. 18 लाख मेंढ्या होणार आहेत. आताच 1 लाखा वाकडा गेलेला आहे. कृष्णाकडे 9 लाख गायी होत्या आणि प्रत्येक गायीच्या शिडीमध्ये अर्धा किलो सोनं होतं. तसे माझ्या मामांचं वाक्य आहे, माझ्या मेंढी माऊलीच्या गळ्यात सुद्धा अर्धा किलो सोन्याचा हार होणार आहे. बोला 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 गोड नावाचा दरवाजा उघडा होता आणि त्या ठिकाणी गेलं. ती भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी ते बाळ ठेवलं. तिथली ती माया घेतली आणि इकडं आले, ठेवलं. मी शॉर्टकटनी चालतो, वेळ नाही. मग सकाळ सकाळी अशी गलबल झाली. सुनंदा नावाची गलबल आली. तिनं पाहिलं ते एक बाळ जन्माला आले, रडते. तिनं काय म्हणली? पुत्र झाला ऐश्वर्याला. सांगतच सुटली. ही बातमी काय सांगावी लागते काय? तेव्हा तुला काय राहते माहितीये का? एवढा मोठा हांडा डोक्यावर, तुला काय माहितीये का? 8 लाख पेपर यायच्या आधी बातम्या तर घराघरात. इतकं आमचं हे वार्ताहर जागरूक आहे. विठाला आल्या गवळणी आणि एकीनं पाहिलं तेव्हा ती काय म्हणते? पाहिला आर्य गवळण आली आणि तिनं पाहिला नंदाचा नंदन. दिवस होता, कॅप्चरच करून टाक. तस माझ्या मामाचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 शुक्ल पक्ष आहे. जन्म झाला आणि आनंदी बाळ दिसायला लागला. आनंदी बाळ दिसायला लागलं. पंचांग पाहिलं मामाचं तर हे गुणी बाळ आहे आणि जगाच्या उद्धाराकरता आलेलं आहे. जगाच्या कुंडली काय निघली? जगाचं कल्याण करणार आहे. आणि असा आनंद वाटला कुणाला? ते कुंडली पाहिल्यानंतर. मग ती कुंडली पाहिली त्यावेळेस सगळे सुखी राहिले, सुखी झाले. साखर वाटण्यात आली. तसंच या नंदाच्या घरी लगेच एक धावे एकी पुढे ताटवाटी सुंटवडे. एक धावे असे ताटण वाटण सुंटवडा असे वाटायच लागले गोकुळात. आणि मग हत्तीवर हत्ती अंबारे
मिरवणूक. आता आनंद झाल्या. हे आनंद झाला काय असतं? पेढ घ्या पेढे. मुलगा झाला घ्या पेढे. हा पेढे. आता तो तर नंदाचा मुलगा आहे. तो तर नंदाचा मुलगा आहे. आनंदल्या नरनारी. हे नरनारीला आनंद झाला. हे त्यावेळेस आता मामाचे काय आहेत माहित का? हे मामाचे मेंढपाळ आणि कृष्णाचे नंदाचे गोपाळ आणि मामाच्या मेंढ्यात मेंढपाळ. मग इकडे आनंद झाला कुणाला? नरनारीला. मग इकडे बी तेवढाच आनंद झाला. कसा आनंद झाला? गोविंदा आहाला हरे. तुम्ही असं नाचाय पाहिजे होत. काय बाई हे आनंद परत आहे का? हात वरती करा. हात. तसंच माझ्या मामाच्या सोमड्याला आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये ते बाळ असं रांगायला लागलं. ते रांगत कसं होतं? रांगायला लागलं. पण ते गुडघ्यावर रांगायला लागलं. हे कृष्ण गुडघ्यावर रांगत होता आणि माझा मामा, माझा बाळूमामा, आपला बाळूमामा मोठा व्हायला लागला आणि ते कसं चालायला लागलं? उलट. बाळूमामा कसे चालत होते? उलटे. मी इतका येडा आहे काय? नाही येडाच आहे. हा बाळूमामाला येडा मध्ये मला का म्हणणार राजे विठाला? मग खेळ खेळायला लागले. हे मोठं व्हायला लागलं आणि खेळ खेळायला लागले. हा मामा पोरा हा मामा.
जसं खेळ खेळायला लागले तसे माझे मामा पण मोठे व्हायला लागले. मामा पोरात मिसळत नव्हते, घरात मिसळत नव्हते, गावात मिसळत नव्हते. मला ह्याला याड लागले, ह्याला कुठेतरी आता माणसात नेऊ. हे चंदूलाल शेठजीत कामाला ठेवला गडी. कोणाला? माझ्या मामाला कामाला ठेवला. आता मला माणसात वाईज वागत. आणि माझ्या मामाला जागा कुठे दिली? जागा कुठे दिली? गोट्यात. कुठं दिली? गोट्यात. चांगल्या माणसाला जागा कुठेच मिळत नाही. गोट्यात दिली जागा. हो. आणि एक ताटन एक तांब्या दिला. तर ती थाळी होती फुटकी. तर रात्री महाराजांनी सांगितलं निर्वस नाही जाणार, आपल्याला टाइम फार कमी. लय कमी टाइम आहे, चला. मग ते गायांना खाया टाकायचं, हे करायचं ते करायचं. मामाचं काम चालू होतं. माझ्या भगवान श्रीकृष्णाचं काय काम होतं? गोपाळ होते, त्यांची शाळाच होती, गायाकडे जायची. मग ते सवंगडी मामा काही दिवस ते थांबले, परत थांबले नाहीत. लग्न झालं, विरोध होता लग्नाला. इथं साम्य झालं, फक्त इकडं लग्न झालंय. पण माझ्या श्रीकृष्णाचं बी झालंय. पण ते कसं झालंय आता ते सांगा, आपल्याला वेळ नाही. चला पुढे. मग लग्न झालं तर सासऱ्याचं मडल सांगितलं होतं मामांनी. त्या खिलाऱ्याचं मड कुठनं जाईल? मंडपातनं जाईल. तसंच झालं. आणि परत सासरवाडीचा बोजा सगळा मामावाला. मायाप्पा म्हणले, काय बाळो तू सासरवाडीत जाऊन राहा. अरे ते घरात राहत नव्हतं, ते घरात राहत नव्हतं, ते गावात राहत नव्हतं, पोरात मिसळत नव्हतं. आणि ती गडी सासरवाडीत राहीन वय. सासरवाडीत राहणार बरंच आहेत. नकाला करा सासरवाडी. किंमत असते काय अशोक पाटील? सासरवाडीत आहे, पण ते आपल्या घरात राहत. आता गावातली सासरवाडी म्हणजे काय गाव सोडून जावं का? पण ते मानापानाने जात. वाटेने दिसलं तर रामराम झाले. पण सासरवाडीकडे जाणार नाही. चला सकाळचं संध्याकाळ अजिबात नाही. मग तो मामाला सांगितलं सासरवाडीत. मामा लय मारलो, म्हणजे बऱ्याच घटना ह्या ठेवलं कसं तरी, पण मामाचं मन लागलं नाही. मामा इकडं आपल्या जगाच्या कल्याणासाठी निघायचं होतं त्यांना. तसंच माझ्या भगवान श्रीकृष्णाने ऐका ते खेळ खेळले. कृष्ण कसा होता माहिती का? कुणाला माहिती का? मराठी कळते का? मराठी सर बरणे सर मराठी कळते का? काय लगा मी सर मला म्हणतो मराठी कळते का? मराठीतला एक कसा तू? मराठीतला एक बारकी पोर आहेत नाही तर तेव्हा ते पांडूचं पोरग सांगते असा. मग त्याला गाठ असते. 2 ला गाठ मराठीतल्या, 3 ला गाठ, 4 ला गाठ, 5 ला गाठ, 6 ला गाठ, 7 ला गाठ आणि 8 ला. का बरं? अरे 8 ला गाठ आहे का? 8 ला गाठ आहे का? आपल्याला सगळ्या गाठीच. कुणाला मुळे येताच्या, कुणाला कॅन्सरच्या. माझ्या कृष्णाला काय 8 ला गाठ नाही का? अरे त्याच्या चित्तातच गाठ नाही. तो श्रीकृष्ण आमच्या फटात एक आणि पोटात एक. कपाऱ्या माळा घालत्यात गडी आणि लाभाड्याच करते. मी रोज सांगतो महाराष्ट्रात मला म्हणतात भजनी मंडळ महाराज तुम्ही लय भारी बोलताय राव. म्हणजे कसं काय भारी बोलताय? अहो आमच्या 3 फळ्या झाल्या म्हणले. इथं वारकरी लबाड नसतो, पण मालकरी लबाड निघाला का? तो मालकरी गुबलकरी आणि लबाडने मला घातले. हो आणि चित्ता गाठ नाही पाहिजे तो कृष्ण. तसा वारकरी 6 विकारा वार केले पाहिजे. काय केले पाहिजे? वार. तुका म्हणते Come on.
कर काम क्रोध लोभ मोह मत्सर माळकऱ्याने सोडून द्यायचा आहे. त्याला राग नाही पाहिजे, लोभ नाही पाहिजे, मोह नाही पाहिजे, माया नाही पाहिजे. काही गावात असे माळकरी हे टपाऱ्यात माळा, ती माळ काढली मशीन हाडली तर मस मरण, एवढ्या टपाऱ्या माळा. माळाची गरज आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, गळ्यात माळ पाहिजे, कपाळी गोपीचंद टिळा पाहिजे, पण हृदय गळवाळा वैष्णवांचा. तुमच्या पोटात दुसऱ्याबद्दल जर आस्था असेल ना तर त्या भगवान परमात्म्याला आनंद वाटतो. पण आमच्या भटात एक, पोटात एक, ताटात सुद्धा एक म्हणावं लागलं, असं चालत नाही. हा देव सत्यच असतो. मग त्या ठिकाणी ज्या वेळेस ते गोपाळ जायचे, गाया राखायचे, यायचे, आनंद लुटायचे. आनंद लुटता लुटता भगवान श्रीकृष्ण म्हणायचा, काय म्हणत आहे, तुम्ही या आता माझ्या माग या. का माग या? माझे मामा सुद्धा म्हणतात, माग या. कुणाला? मेंढपाळांना. माग या, माग या, माग या. अभंगाचं पहिलं चरण. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. ऐका, आपण मामाच्या मागे फिरतोय. मेनपाळ माझे शेपाशी मेनका दादा आहे, मामाच्या मागे फिरतोय. माझी विनंती दादा, उपाशी राहिला का? मामाच्या बागेत उपाशी राहिला का? आणि घरी ते खात मस्त झाली, ते रातची तर आहे ती शरीर रोग येतोय खायला. हा कोण म्हणत ही? घरची. आणि मामाच्या माग मामाच्या माग चटणीचा ठेसा काय, चपात्या काय, कुठल्या गावाच्या, 21-89 तूप लावून, भाकरी भाकरी मीठ लावून, कसल्या बी प्रकारचं. अरे वाटल ना आज हेच खायचं, तेच मिळतं. ऐका, माहिती तू पहिल्या भाकरी कशी करायची ग? भाकरी भाकरी करत होती का? जुनी जुनी माहिती दिसायला नको मला वाटतं. जुनी जुनी अशी करायची भाकरी, अशी करायची. आणि ती भाकर अशी चुलीला लावायची. चुलीला लावलेली भाकर अशी फुगायची. आता टाकणार नाही, फुगते त्यांचा मुडदा बसावा यांचा. हा माझ्या मायनं रुमण्यानं मार खाल्ला, मोगरीनं मार खाल्ला, फुगली का ग तू? आता ज्या जमत नाही रमेश, तुझं माझं जमत नाही. तू मला नीट बोलत नाही रे. अरे कुठं चाललो आपण? कुठं आमची संस्कृती? मोगरीनं मार खाल्ला, रुमण्यानं मार खाल्ला. माझी माय कधी रुसली नाही, कधी फुगली नाही. एक लेकरू पोटात, एक पाठीवर, 7-7 वर्षाच्या विहिरीत उतरायची आणि तुमच्या मड्यावर परपंच करून घातला. हाडाची काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस केला आणि त्या मायला घरातनं बाहेर काढली. लाजा वाटतात का? अरे हे उसने आपण लहान होतो त्यावेळेस तिनं आपला त्याग केला नाही. आता ती म्हातारी झाली, का करायची आधी त्याग? पीठ पीठ कळतं का? पीठ महाराजा पीठ कळलं काय आम्हाला? ज्वारीचं पीठ शेजारच्यात ना उसनं आणलं, माघार देता का नाही?
जसं आणलं तसं देत का कसं बी देत आणि मग हायब्रिडचं दिलं गेलं घेईन का नाही घेणार ती मला 2 दिवसांनी दमाने दी पण जसं होतं तसं दी तसं आपल्या मायबापाचे उपकार आहेत नितांत प्रेमाने केले आणि त्यांना म्हातारपणी ते उपकार आपण प्रेमाने फेडायच्या बोला 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 मामाच्या बाबारे बोला 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 मामाच्या बाबारे बोला 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 मामाच्या बाबारे विठोबा रखुमाई पोटभर देणार आहे पण त्यासाठी काय करायचंय पोटभर देणार आहे पण त्यासाठी काय करायचंय अभंगाचं 3रं चरण हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आमची काल दिंडी निघाली गावाला प्रदक्षिणाला घालायला माय कोणी कोणाला बोलत होतं का ग नाही बोलत आम्ही आमच्यात नादात होतो चांग भलं चांग भलं बाळमामा आता आपल्याला पोट भरून देणार आहे देतो आज आमच्या तरुण मंडळाला भरणेवाडीतल्या हे तरुण कशाला म्हणतात जुन्या माणसाची म्हण आहे काय म्हणत लात मारेल तिथं तसलंच पोरगा बघितलाय लात मारेल तिथं पाणी काढेल ही तरुणांची ताकद आहे आणि 7 दिवस झालं तरुणांनी मनाव घेतलं आणि पोट भरून दिलं मामाला दिलं गावाला दिलं देवाला दिलं म्हणून अभंगाचं शेवटचं चरण नुसतं काही तर माणसाला दिलंय का अजिबात नाही माणसाला दिलं 2 टाइम आणि माझ्या मेंढी माऊलीला सुद्धा दिलं पोट भरून दिलं अरे मेंढी माऊलीला दिलं अरे मेंढकेदाराला सुद्धा दिलं माझ्या मायनं पहाटच उठायची का ग माय तू पहाट उठायची हे सणा सारवून करायची रांगोळ करायची माझ्या बाळो मामाच्या मेंढपाळाला भाकरी असे मामाचं गाणं गाऊन म्हणायची आणल्या का नाही सगळ्या भाकरी कुण्या आणल्या हातवर करा ग बघा हे पहाटे 4ला उठून माझ्या मायनं मेंढपाळासाठी भाकरी आणल्या आपल्याला 12 वाजता तरी भाकरी मिळत नाही मूड गेला 12 वाजता दाऱ्या बसल्या तरी अजून आहे ना मी कुठं काय करू मी काय तू मागे येऊ काय मग हे निष्ठेचं भलंय
ऐका, प्रपंचात काय लागतं? प्रपंचात कष्ट लागतं. काय लागतं बोला? प्रपंचात कष्ट आणि परमार्थात निष्ठा लागते. ही आमची निष्ठा आहे. बोला बोला बरोबरच्या नावानं, बोला बोला बरोबरच्या नावानं, बोला बोला बरोबरच्या नावानं. ज्ञानेश्वर ऐका, आपली रात्री यानंतर आता आजचा उत्तळ लासुण्यात जाणार आहे. ज्या भाविकांना मामाची सेवा करायची आहे, कळम रोडला आहे, त्या ठिकाणी आपण उद्या परवा मामाची सेवा घेऊ शकता.
अश्विनवारी पांडुरंगा शरणी लिहिले ही स्वारी श्री महालक्ष्मी ज्योती बागिरी गुरूंचे दर्शन संगत करे जय देव जय देव जय बाळ मामा ओ श्री बाळ मामा आरती करतो चौधरी प्रेमा जय देव वरून वर्षावी रात्र दुष्काळी मेघांना